भंडाऱ्यात 63 पाणी प्रकल्पांमध्ये केवळ 26% पाणीसाठा उपलब्ध आहे। एकूण 28 मालगुजारी तलाव असून त्यातील पाणीसाठाही आता आटलेला आहे। त्यामुळे तीव्र पाणी टंचाई पाहायला मिळते। सध्या भंडारा जिल्हा पहिल्या पावसाच्या अजूनही प्रतीक्षेत आहे। अवकाळी पावसाने काही अंशी तलावांची पाणी पातळी वाढली असली तरी पुरेशा पाणी साठ्यासाठी जिल्ह्याला पावसावर अवलंबून राहावं लागणार आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो। 1100च्या वरती भंडारा जिल्ह्यात तलाव आहे। पाटबंधारे विभागाच्या 63 तलावामध्ये फक्त 26% इतका जलसाठा आहे। आपण बघू शकता, मी सध्याच्या घडीला भंडारा जिल्ह्यातील डोंगरगाव येथे आपण बघू शकता की संपूर्ण तलाव हा कोरडे पडल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळत आहे। संपूर्ण दृश्यामध्ये मे मध्ये उच्चांकी असा तापमान गाठला। जून महिन्याचा 15वाडा जरी सुरू असला तरी पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे। ज्या प्रकारे पाऊस जिल्ह्यामध्ये पाहिजे त्या प्रकारचा पाऊस पडला नाही। अवकाळी पाऊस होता, मात्र त्यामुळे काही ठिकाणी खऱ्या अर्थाने अवकाळी पावसाने जरी हजेरी लावली असेल, मात्र तलावाला ज्या प्रकारे खऱ्या अर्थानं पाणी पाहिजे त्या प्रकारचे पाणी नाही आणि त्यामुळे संपूर्ण आपण दृश्यामध्ये बघू शकता की संपूर्ण कोरडा पडल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळत आहे। बावनथडी आणि गोसेखुर्द हे राष्ट्रीय 2 प्रकल्प आहेत, मात्र या प्रकल्पामध्ये सुद्धा पाणी नाही। त्यामुळे आपण संपूर्ण दृश्यामध्ये बघू शकता की हे संपूर्ण कोरडे पडल्याचे चित्र आहेत। जिल्ह्यातील 1100च्या वरची जे तलाव आहेत त्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे कुठेतरी शेतकरी राजा हा पावसाची प्रतीक्षा करत आहे, पाण्याची प्रतीक्षा करीत आहे, कधी पाऊस पडेल। आणि अशाच प्रकारचा जर पाऊस या महिन्यात जर पडला नाही तर खऱ्या अर्थाने जलसंकट उभा ठाकणार आहे आणि त्यामुळे पाऊस पडावा अशीच प्रतीक्षा बळीराजाची आहे। त्यामुळे लहानपणी आपण कविता ऐकली होती, ए रे रे पावसा येशील कधी पावसा, अशीच प्रतीक्षा आता शेतकरी राजा बळीराजा करीत आहे। तेजस मोहतुरे, NDTV मराठी, भंडारा।